बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर आरोप केले। आरोपी फरार झाला त्यावेळी जे पोलीस होते त्यांना निलंबित करण्याची मागणी धस यांनी केली। तसंच त्यांचा सीडीआर तपासून लवकरात लवकर या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी धस यांनी केली। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या असं म्हणत प्रकाश सोळंकी यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला। बीडच्या मुकमोर्चामध्ये ते बोलत होते। बीडमधल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली। आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच असं वक्तव्य देसाईंनी केलं। बीडच्या मसाजो गावामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ गाव बंदची हाक देण्यात आली। या पार्श्वभूमीवर गावातली दुकानं, हॉटेल्स, शाळा आणि इतर शासकीय आस्थापनं बंद ठेवण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दाओस दौऱ्यावर जाणार आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार आहेत। 20 ते 24 जानेवारी दरम्यान दाओसमध्ये वार्षिक परिषद होणार आहे। प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये परभणीच्या घटनेवर जवळपास 1.5 तास चर्चा झाली। मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर करण्यासह लाठीचार्ज करणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी आंबेडकर यांनी फडणवीसांकडे केली आहे। भाजपचं ऍक्शन मोड म्हणजे ईव्हीएम ताब्यात घेणं, पैसा जमा करणं असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी भाजपवर केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खरी ताकद कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुका लढवणार असं राऊतांनी म्हटलं। पालकमंत्री पदाबाबत कुठेही रस्सीखेच नसून लवकरच निर्णय होईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। तसंच पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं देसाईंनी सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्या पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता या विमानाचं लँडिंग होईल। यासाठी रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत। मुंबई महानगरपालिकेनं अंतिम देय मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलं। यासाठी 31 डिसेंबर 2024ला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत। तसंच अंतिम मुदतीपूर्वी कर न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं धूळ रोखण्यासाठी संयंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला। बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन संयंत्राद्वारे पाणी फवारणी करण्यात येते। यासाठी 100 टँकर तैनात करण्यात आले। LLB MCA अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी सीईटीच्या परीक्षेची नोंदणी सुरू झाली। MCA साठी विद्यार्थ्यांना 25 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे, तर LLB साठी 27 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येईल। सीईटीने याचं वेळापत्रक जाहीर केलं। मध्य रेल्वेवर उद्या अभियांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकावर 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दोन्ही जलद मार्गिकांवरची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आज रात्री 11:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। या ब्लॉक कालावधीमध्ये मुंबई सेंट्रल ते माहीम स्टेशन दरम्यान गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक 31 जानेवारीला होणार आहे। शिवाजीनगर न्यायालयामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर मतदानाच्या दिवशीच रात्री मतमोजणी होऊन निकाल देखील घोषित करण्यात येईल अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे। पुण्यामध्ये वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची सभा पार पडली। या बैठकीमध्ये यंदाच्या गाळप हंगामाचा आढावा घेण्यात आला। तर राज्यामध्ये 100 ते 102 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। शिर्डी साईबाबा संस्थानं नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कॅलेंडर, पॉकेट डायरी तसंच 3D कॅलेंडर प्रकाशित केलं। ही प्रकाशनं कमी दरात उपलब्ध होत असल्यामुळे खरेदीसाठी भाविक सुद्धा गर्दी करतात। शिवसेना ठाकरे पक्षाच्या सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली। गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना कार्यकर्ते हरिदास पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढली जाते। IIT मुंबईकडून वेदनारहित शॉकवेव्ह इंजेक्शन विकसित करण्यात आले। यावेळी सुईशिवाय इंजेक्शन मिळणार आहे। या सिरिंजच्या सहाय्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येतं। यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका कमी होईल असा दावा संशोधकांनी केला।
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचं निधन झालं. वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मारुती 800 लॉन्चसह सुझुकीचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार केला होता. कोकणातले समुद्रकिनारे मंदिरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. नाताळ 31 डिसेंबर आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणची हॉटेल्स रेस्टॉरंट सध्या फुल झाली आहेत. रायगडच्या किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या पर्यटकांमध्ये शिवप्रेमी बरोबरच शैक्षणिक सहलींचा देखील समावेश आहे. तर हा किल्ला जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं दुमदुमून गेला. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 31 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या वाहनांची गर्दी झाली. महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर तसंच पाचगणीमध्ये पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळते. साताऱ्यातल्या वसोट्यासह सह्याद्रीतली पर्यटन स्थळं 30 डिसेंबर ते 1 जानेवारी बंद राहणार आहेत. सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागानं हा निर्णय घेतलाय. पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपदेला कोणतीही हानी होऊ नये यासाठी 3 दिवस प्रवेश बंद असणार आहे. सोलापूरमधल्या डोणगावमध्ये रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसंच या यात्रेला नागरिकांची मोठी गर्दी झाली. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या पहाटेपासून रांगा लागल्या. धुळ्याला अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा भागामध्ये पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पालेभाज्या फळभाज्यांचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे शेवगा, पपई, केळी पिकांना फटका बसलाय. शेवगा, पपई, केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे गहू पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत आला. जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय. त्यामुळे हरभरा, गहू तसंच केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. गारपिटीमुळे पिकं जमीनदोस्त झाली. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ठाण्यातल्या शहापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. धुळ्यातल्या अक्कलपाडा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. हिवाळी अधिवेशनात ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी कालव्याला सिमेंटचं कोटिंग करा अशी मागणी केली होती. या मागणीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला. राजगुरुनगर शहरामध्ये कडकडीत बंद पाळत मोर्चा काढण्यात आला. 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या चोपडा शहरातल्या गटाराचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप भाजपने केलाय. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत जाब विचारला. तसंच निकृष्ट दर्जाचं काम बंद पाडण्याचा इशारा देखील देण्यात आला. भिवंडीमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. शहरातल्या तिरुपती हॉस्पिटल समोर मोकळ्या जागेत मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईमध्ये 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं. तर 5,000ची रोकड आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाशिममधल्या मानोरा आणि कारंजा शहरातल्या जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या दोन्ही शाखा सील करण्यात आल्या. मानोरा बँकेमध्ये 1 कोटी तर कारंजा शाखेमध्ये 96 लाखांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. फेअर ॲपवर ईडीनं कारवाई केली. या कारवाईमध्ये सट्टेबाज फेअर प्ले ॲपची 4 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसंच या कारवाईमध्ये 1 गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली. सोलापूरमध्ये महापालिकेकडून प्लास्टिक विरोधात जोरदार मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये एका प्लास्टिक विक्रेत्याकडून 5 लाख किमतीचं प्लास्टिक जप्त करण्यात आलं. तसंच प्लास्टिकची वाहतूक, उत्पादन, साठवणूक हाताळणं या करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला. मुंबई विमानतळावर 26 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान करण्यात आली. अटक करण्यात आलेले 5ही प्रवासी बँकॉक इथून मुंबईत दाखल झाले होते. अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं सीमा शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये वर्ली मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या प्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल झाला.